चटका लागला तिथं दुखतोय होय? ओय दुखते दुखते, ठणका लागलाय ठणका. अरे म्हणजे तुझा हात आता लवकर बरा होणार. हा नरोत्तम, आम्ही स्मशान जागवणारे भगत आहोत. पिशाचिनी, डाकिनी, भूत, प्रेतात्मा, येताळ, मुंजे कोणी बी असो, किती बी ताकदीचे असो, आमच्या पुढं येणार आणि नांगे टाकणार. तुला घोर नाही आता जेवायला, काय आहे काळजी करायची नाही. धागा लावलाय ना, ना हाताला, हे काय आता काढायचं नाही. उद्या संध्याकाळपर्यंत 12 टणटण येत 12. पण बाबाजी, आम्हाला ज्या शक्तीचा त्रास होतोय ती बंदोबस्त केला आम्ही त्याचा तात्पुरता. तात्पुरतं? हा मग साधं सुद्धा होतोय चेटूक तुझ्यावरच. लय ताकदवान होत, भयंकर. आम्ही होतो म्हणून त्याचं काही चाललं नाही. आम्ही समोर असताना काय करू शकत नाही चेटूक, पण आम्ही इथून गेल्यानंतर पुढं काय होईल काय सांगता येत. आम्ही राहत नाही ना इथं, आम्ही तिकडं लांब पल्ल्याडच्या गावाला. पण बाबाजी काय बोलतय ते कळलं नाही आम्हाला. आता तिसरा तुझं रक्षण करायचं म्हणजे तुझ्या आसपास नको करायला आम्ही. सांगितलं नव, तुझ्यावरच चेटूक लय ताकदीचं आहे. फार विध्वंसक आहे ते. जमीन जुमला, पैसा अडका, दागदागिनं सगळं खाऊन टाके. भिकायला लावेल तुला भिकायला. अय्यो अय्यो, असं नका बोलू हो, असं नका बोलू. अय्यो आमचे मालक आलेत की हो, तुम्हाला शरण म्हणतो मी. अहो मग कसं होईल हो आमचं नुकसान. ते तुमची छत्रछाया राहू दे की आमच्या मालकावर म्हणतो मी. पण त्यासाठी आम्ही इथं असायला हवं ना. ते कसं जमणार? हे समजा गाव आमच्या मालकीचं आहे, का जमणार नाही? आम्ही करू की तुमची सोय. करू, तुम्ही फक्त बोट दाखवा, ती जागा तुमची. रावणात मूर्तीच नाही, काहीतरी गडबड आहे. आपल्याला मठाला हवी तशी जागा सापडली. आता ही जागा मिळवायची. आम्ही इकडं येत होतो तेव्हा वाटेत आम्ही एक राऊळ बघितलं. राऊळ होत पण रावळात मूर्तीच नव्हती. अहो ते राऊळ आमच्याच मालकीच आहे. तुम्ही खुशाल तुमचा डेरा तिकडे टाका, ती जागा तुमची. जिप्री, मी दमले ग विठुरायाला हाक मारून मारून. खूप हळवलं, खूप बोलवलं, नाही आला विठुराया. जिप्री, तू एकदा बोलवून बघतेस का विठुरायाला? तुझ्या हाकेने तो कदाचित येईल सुद्धा. बोलव ना ग जिप्री विठुरायाला. मन विठुराया, विठुराया येणार आहे, येणार आहे विठुराया. पांडुरंग येणार आहे. काय बी बोलते तू पुरे. अगं विसरलीस का, जिप्रीला बोलता येत नाही, ती कशी हाक मारून काढायला? पण खऱ्या भक्तीत तेवढी शक्ती असते पांडू. जर जिप्रीने मनातून विठुरायाला हाक मारली तर ती पोचेल विठुरायापर्यंत आणि येईल विठुराया. जिप्री तू म्हण ना ग, बोल ना ग जिप्री.
आय आय जय नागोजी बाबा, नागोजी बाबा, जय नागोजी बाबा, नागोजी बाबा. जय नागोजी बाबा. तुम्ही मालक आजोबांच्याकडून आलात ना? सांगा ना, कुठे माझा विठुराया? तुम्ही कधी आणणार आहात त्याला? हे कोण आहे? आणि कशाला हवाय का तुला इट्टूर आया? ओ असं काय करताय? हे त्याचंच राहू आहे ना? मग त्याला त्याच्या घरी नको का यायला? विठुराया तर माझ्या जीवा भावाचा सखा आहे. आम्ही सगळे त्याचीच वाट बघतोय. आणि तो ज्यावर उभा राहतो तो चौतारा पण बघा ना, त्याची वाट बघतोय. हो, तो पण किती रिकामा दिसतोय. विचारलंय तुला? विचारलंय एवढं मी? गप्प बसायचा. वाहन घालून कुठे जाते हो रावळात? आणि वाहन तर काढा.